Dear students, a warm welcome to VSA. तुमचं विनोद सर सायन्स अकॅडमीमध्ये मी विनोद सर तुमचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आजपासून आपण 11वी सायन्सला ॲक्च्युअल टीचिंगला सुरुवात करत आहोत. ॲक्च्युअल जरी नसलं तरी मोड मात्र आपला ऑनलाईन आहे. आपण ऑनलाईन व्हिडिओ सिरीजला सुरुवात करत आहोत. सगळे लेक्चर्स हे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये असतात. ते सर्व लेक्चर्स तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पाहायचे आहेत. माझा विषय आहे मॅथ हा माझा सब्जेक्ट आहे. 11th स्टँडर्डला मॅथ या विषयामध्ये 2 पार्ट आहेत. बघा, मॅथ त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. एक आहे मॅथ 1, मॅथ पार्ट 1 आणि सेकंड आहे मॅथ पार्ट 2. जसं तुम्हाला 10th स्टँडर्डला अल्जेब्रा आणि जॉमेट्री होतं, त्याच पद्धतीने मॅथ पार्ट 1 आणि मॅथ पार्ट 2 यांच्यामध्ये अल्जेब्रा जॉमेट्री मिक्स आहे. इकडं पण अल्जेब्रा जॉमेट्री आहे, इकडे पण अल्जेब्रा जॉमेट्री आहे. मॅथ 1 आणि मॅथ 2. आता 11th सायन्सचा जर आपण विचार केला, 11th सायन्सचा विचार केला तर तुमची पहिली युनिट टेस्ट असते, त्याला 25 मार्क्स असतात. त्यानंतर मिड टर्म एक्झाम असते, मिड टर्म एक्झाम त्याला 50 मार्क्सचं वेटेज असतं. त्यानंतर युनिट टेस्ट सेकंड असते, त्याला 25 मार्क असतात, 25 मार्क्स. त्याच्यानंतर तुमची ॲन्युअल एक्झाम असते, त्या ॲन्युअल एक्झामला तुम्हाला मॅथ पार्ट 1 आणि मॅथ पार्ट 2ला 40 मार्क्स असतात, म्हणजे 80 मार्क्स होतात. आणि तुमची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन असते आणि त्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशनला 20 मार्क असतात. म्हणजे 25 मार्काची युनिट टेस्ट, 50 मार्काची मिड टर्म एक्झाम, 25 मार्काची सेकंड युनिट टेस्ट, 40 मार्काचे 2 पेपर म्हणजे 80 मार्क्स आणि 20 मार्काची प्रॅक्टिकल, असे मिळून हे इथं 100 होतात. बरोबर, ह्या ठिकाणी हे किती झाले? 100 झाले. युनिट टेस्ट 1, मिड टर्म आणि युनिट टेस्ट 2 मिळून 100 आणि ॲन्युअल एक्झाम 100 मार्क्सची असते. असे 200 मार्क होतात, त्याला डिवायडेड बाय 2 करतात आणि 100 मार्क्स तुमच्या फायनल रिझल्टवरती येतात. तर हे 11वी सायन्ससाठी आहे. 11वी सायन्सला मॅथ 1 आणि मॅथ 2 40 मार्काला असतात. हेच आपण 12वी बोर्डचं पाहिलं तर 12वी बोर्डला लास्ट फायनल एक्झाम असते. त्याच्यामध्ये मॅथ 1 40 मार्क्स आणि मॅथ 2 40 मार्क्सला असतो. आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन जी आहे ती 20 मार्काला आहे. असे तुम्हाला 100 मार्क्स असतात. हे मॅथ 1 मॅथ 2 विषय झालं. फिजिक्स 1 फिजिक्स 2 याच्यामध्ये फिजिक्स 1 फिजिक्स 2 मध्ये 30 मार्काला प्रॅक्टिकल एक्झाम असते. आणि या ठिकाणी हे जे आहे मॅथ फिजिक्स 1 आणि फिजिक्स 2 याला 70 मार्क असतात. 30 मार्क म्हणजे किती झाले? 100 मार्क्स. केमिस्ट्री 1 आणि केमिस्ट्री 2 याला 70 मार्क असतात. 30 मार्काचं प्रॅक्टिकल, 100 मार्क्स. बायो 1 आणि बायो 2 याला पण 70 मार्क असतात आणि 30 मार्क प्रॅक्टिकल. असे किती मार्क होतात? 100. लक्षामध्ये. तर मॅथमध्ये 50% वेटेज हे ॲन्युअल एक्झामला असतं. पेपर एकच असतो, ॲन्युअल एक्झामचा पेपर एकच असतो. 3 आवर्सचा पेपर असतो. ओके, 3 आवर्सचा पेपर असतो, 80 मार्काचा. 70 मार्काचा 3 तासाचा पेपर असतो. 70 मार्काचा 3 तासाचा पेपर असतो. बायोला पण 70 मार्काचा 3 तासाचा पेपर असतो आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन स्वतंत्र होते. तर हे स्कीम आहे की कशा पद्धतीने तुमचं 11वीचं वर्ष आहे. 11वीच्या वर्षामध्ये युनिट टेस्ट 1 25 मार्क, मिड टर्म 50 मार्क, युनिट टेस्ट 2 25 मार्क. हे 40 आपण इथं डायरेक्ट 80 करूया. हे 80 मार्क झाले. 20 मार्कची प्रॅक्टिकल एक्झाम असते. असे 200 मार्क होतात, त्याला डिवायडेड बाय 2 केले तर 100 मार्क्स येतात की जे तुमच्या रिझल्टवरती प्रिंट केलेले असतात. तर अशा पद्धतीने 11वीचं वर्ष असतं. त्यामुळे 11वीच्या वर्षामध्ये युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2, त्यानंतर ॲन्युअल एक्झाम या सगळ्यांना अतिशय महत्त्व आहे. ओके, प्रत्येक एक्झामिनेशनचे मार्क पुढं कॅरी फॉरवर्ड होतात. तर हे झालं तुमचं वर्षभरामध्ये कॉलेजला कशा एक्झाम्स होणार आहेत आणि आपला 11वीचा रिझल्ट कशा पद्धतीने येणार आहे ते मी तुम्हाला सांगितले. आता आपल्या मॅथमध्ये 2 पेपर आहेत, मॅथ 1 आणि मॅथ 2.
ह्या सब्जेक्टचं नाव आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. तर अशा प्रकारची 2 टेक्स्टबुक्स आहेत. मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स पार्ट 2 अशाच पद्धतीचं एक टेक्स्टबुक आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स पार्ट 1. ओके. तर त्या मॅथ 2 मधला आपण चॅप्टर नंबर 6 जो आहे त्याचं नाव आहे फंक्शन्स. आणि त्या फंक्शनमध्ये डिफरंट टाईपचे फंक्शन असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही साईन थिटा म्हणता. साईन थिटाला काय म्हणतात? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. काय म्हणायचं? ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. तर अशा प्रकारचं लॉग एक्स नावाचं एक फंक्शन आहे आणि त्याला आपण काय म्हणतो? लॉगॅरिथमिक फंक्शन. काय म्हणतो? लॉगॅरिथमिक फंक्शन. आता फंक्शन म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे प्रकार काय आहेत हे आपण फंक्शन्स या लेसनमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे का सुरुवात केलं आहे? 6वा चॅप्टर, पहिला पण नाही डायरेक्ट 6वा, आणि त्यामधला पण त्या 6व्या चॅप्टरमधला लॉगॅरिथम का शिकवतात? तर त्याचा भाग असा आहे की लॉगॅरिथम आल्याशिवाय तुम्हाला याच्यावरती आधारित असणारा लॉग टेबल वापरता येणार नाही. आणि जर लॉग टेबल वापरता आलं नाही तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमधले प्रॉब्लेम सुटणार नाहीत. जे काम कॅल्क्युलेशन करण्याचं काम कॅल्क्युलेटर करतं तेच काम लॉग टेबल करतो. आणि तो लॉग टेबल शिकण्यासाठी, फिजिक्समधला लॉग टेबल शिकण्यासाठी तुम्हाला काय आलं पाहिजे? लॉगॅरिथम. म्हणून हा लॉगॅरिथमचा फंक्शनमधला छोटासा पार्ट आपण सुरुवातीला कव्हर करू आणि मग आपण मेन कोर्सकडे जाऊया. कारण की लॉगॅरिथम आलं तर फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स येतील. त्यामुळं मॅथ या विषयाचा शिक्षक म्हणून मला लॉगॅरिथम हा पार्ट शिकवणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळं फंक्शन या लेसनमधला लॉगॅरिथम पार्ट आपल्याला शिकायचा आहे. ओके. त्यासाठी थोडेसे मला तुमचे बेसिक्स क्लिअर करायचे आहेत. काय आहे या बेसिक्समध्ये? बघा, मी असं मांडलं y = a⁴x. मी असं लिहिलं y = a⁴x. बोला, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? बेस. याला काय म्हणतात? बेस. आणि एक्सला काय म्हणतात? इंडेक्स. एक्सला काय म्हणतात? इंडेक्स. म्हणजे या ठिकाणी y ची व्हॅल्यू किती आहे? द व्हॅल्यू ऑफ y इज a⁴x. द व्हॅल्यू ऑफ y इज a⁴x where a is called base and x is called index. आणि x ला आपण काय म्हणतो? इंडेक्स. ओके. सो y = a⁴x. Here x is called index and a is called base. So what is the value of y? a⁴x. हे तुम्हाला कळलं. मग समजा मी असं घेतलं y = 10चा स्क्वेअर. मग 10चा स्क्वेअर किती? 100. आपल्याला माहिती आहे. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? 100. बट हिअर 10 इज बेस अँड 2 इज इंडेक्स. 2 इज इंडेक्स. हे तुम्हाला बेसिक आलं तर पुढच्या काही गोष्टी मला सांगता येतील. मला सांगा, हा a जो आहे, हा a आहे, हा a कधी 0 असतो का? 0 काय असतो का? नाही. त्यामुळे a इज ग्रेटर दॅन 0. a इज ग्रेटर दॅन 0. पाहूया आपण. पहिल्यांदा आपण सुरुवातीला ह्या लॉगॅरिथमची डेफिनेशन घेऊ. हे बेसिक तुम्हाला कळलं असेल तर पुढे मला सांगता येईल. बघा, डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. लॉगॅरिथम कसा डिफाईन केलेला आहे? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम? इफ a is greater than 0, comma, a is not equal to 0, and y equal to a⁴x, and y equal to a⁴x, then x is called logarithm. X is called logarithm of y to the base a, then x is called logarithm of y to the base a. हे काय लिहिलंय तुम्हाला कळलेलं नाहीये. आय नो, मला माहिती आहे तुम्हाला काय लिहिलंय मी कळलेलं नाहीये. थोडं थांबा, समजेल. बघा, ही डेफिनेशन झाली. डेफिनेशन लिहायची आहे. तुम्ही एक स्वतंत्र नोटबुक करायची आहे. त्या नोटबुकमध्ये मॅथ असा विषय लिहायचा आहे. मॅथसाठी स्वतंत्र नोटबुक करायची. त्यानंतर मॅथ 2 म्हणायचं. मॅथ 2 2 सेपरेट नोटबुक करायच्या. मॅथ 1, मॅथ 2. मॅथ 2 मध्ये लिहायचं फंक्शन, लॉगॅरिथम आणि डेफिनेशन लिहायची. ही डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. चला माझ्यासोबत डेफिनेशन लिहा. इफ a इज ग्रेटर दॅन 0, a इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय? a ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे. a इज नॉट इक्वल टू 0, a ची व्हॅल्यू 0 पण नाही. अँड y इक्वल टू a⁴x, देन x इज कॉल्ड, त्या एक्सला काय म्हणायचं? दिस x इज कॉल्ड लॉगॅरिथम ऑफ y टू द बेस a. डेफिनेशन लिहून झाली. आता पहा, आता लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या. आता छान लक्ष द्यायचं आहे.
पुढचे 15 मिनटं मी जे काय शिकवणार आहे हे जर तुम्हाला कळलं तर लॉगॅरिथम नावाचा पार्ट तुम्हाला कळणार आहे. पूर्वी जुन्या सिलेबसमध्ये लॉगॅरिथम असा सेपरेट चॅप्टर होता. आता लॉगॅरिथम असा सेपरेट चॅप्टर न राहता तो फंक्शनच्या अंडर आलेला आहे. चला शिकूया आपण. काय दिलं त्यांनी? y = a raised to x. मगाशी मी तुम्हाला शिकवलं की एला काय म्हणायचं? बेस, आणि एक्सला काय म्हणायचं? इंडेक्स. मग बघा याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म याला काय म्हणायचं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. इट इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आपल्या डेफिनेशनमध्ये काय म्हटलंय? देन एक्स इज कॉल्ड. त्यांनी काय म्हटलंय? देन एक्स इज कॉल्ड. एक्स इज कॉल्ड. इज कॉल्डला काय म्हणणार मी? इक्वल टू. देन एक्स इज कॉल्ड व्हॉट? पुढे वाचा. लॉगॅरिथम. लॉगॅरिथमला LOG लिहितात. तो पूर्ण शब्द लॉगॅरिथम लिहित नाही तर काय लिहितात? लॉग. देन एक्स इज कॉल्ड लॉग ऑफ y टू द बेस a. वाचा ना. देन बघा, इफ y = a raised to x, then x is called logarithm of y to the base a. झालं. याला आपण म्हणणार आहोत लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म याला आपण म्हणणार आहोत लॉगॅरिथमिक फॉर्म. अजून समजलं नसेल? नाही समजू द्या. या इकडे परत बघा. समजा आता मी खूप सारे एक्झाम्पल्स घेतो. सेकंड एक्झाम्पल असं दिलं त्यांनी a raised to m = n. a raised to m = n. a बेस m इंडेक्स आणि त्याची व्हॅल्यू किती? n. कोणता फॉर्म म्हणणार सांगा? चला बोला, पटकन बोलायचं आहे. दोनच फॉर्म आहेत, एक एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि दुसरा लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनंट. एक्सपोनंट. एक्सपोनंट म्हणजेच काय? घातांक. घातांक म्हणजेच काय? इंडेक्स. मग याला कोणता फॉर्म म्हणायचं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. बघा हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. ओके. आता मी काय शिकवतोय? मला याचा लॉगॅरिथमिक फॉर्म करायचा आहे. कन्वर्ट दिस एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. व्हेरी सिम्पल. काय करायचं? एक्सपोनेन्शियल फॉर्म. माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तर द्या. इंडेक्स कुठे आहे? इंडेक्स कुठे आहे? LHS का RHS? बोला. इंडेक्स कुठे आहे? LHS का RHS? इंडेक्स कुठे आहे? LHS. मग इंडेक्स LHS मध्ये आहे. इंडेक्स कुठे आहे? LHS मध्ये. मग लॉग कुठे येणार? लॉग कुठे येणार? RHS मध्ये. मग लॉग ऑफ n. लॉग ऑफ n. जर इंडेक्स हा LHS मध्ये असेल तर लॉग कुठे असणार? RHS मध्ये. बेस कोण आहे? a. बेस हा बेसच राहतो. माझं दुसरं एक वाक्य लक्षात ठेवायचं. बेस हा बेसच राहतो. इथं बेस कोण आहे? a. मग इथं बेस मांडला a. इथं उरला कोण? m. So thus we convert exponential form into what? Logarithmic form. Into logarithmic form. तर एक्सपोनेन्शियल फॉर्मचं आपण कन्वर्जन लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये केलं. पुढचं बघा, मी अजून एक उदाहरण घेतो. x raised to y = z. x raised to y = z. आता याच्यामध्ये कुठे लॉग शब्द आलाय का? नाही. म्हणजे हा लॉगॅरिथमिक फॉर्म नाही. मग हा फॉर्म कोणता आहे? एक्सपोनेन्शियल फॉर्म. बघा, एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता ज्या बाजूला इंडेक्स आहे, ज्या बाजूला इंडेक्स आहे, बोला इंडेक्स कुठे आहे? LHS. मग लॉग कुठे येणार? RHS. मग लॉग मांडायचा. इथे मांडला लॉग. काय मांडला? लॉग. या ठिकाणी लॉग मांडला. मग लॉग ऑफ काय येणार? Z. लॉग ऑफ काय येणार? Z. आणि माझं दुसरं सेंटेन्स काय रे? बरं, तुम्ही म्हणणार दुसरं म्हणताय, पहिलं काय सेंटेन्स आहे माझं? माझं पहिलं सेंटेन्स असं आहे, ज्या बाजूला इंडेक्स असतो, ज्या साईडला इंडेक्स असतो त्याच्या अपोजिट साईडला लॉग असतो. इंडेक्स कुठे आला? LHS मध्ये. लॉग कुठे आला? RHS मध्ये. बरोबर. आणि माझं दुसरं स्टेटमेंट, बेस हा बेसच राहतो. मग या ठिकाणी बेस कोण आहे? x. मग इथं बेस मांडला x. मग इथे कोण आला? y. सो thus we convert the exponential form into logarithmic form. एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. चला अजून समजलं असेल तर अजून एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल नंबर 4. L raised to m = n. L raised to m = n. बोला विच फॉर्म? लॉग नाही. म्हणजे कोणता फॉर्म आला? कोणता फॉर्म आला? एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग या ठिकाणी आला एक्सपोनेन्शियल फॉर्म. बरोबर. आता काय ठरलं आपलं पहिलं सेंटेन्स?
ज्या बाजूला इंडेक्स असतो त्याच्या अपोजिट साईडला लॉग येतो. लिहून टाका मग लॉग ऑफ एन लिहिला. इकडे इंडेक्स इकडे लॉग, लॉग ऑफ एन. आणि दुसरं वाक्य काय माझं, बेस हा बेसच राहतो. मी इथं बेस कोण आहे, यल. मी इथं बेस मांडला यल आणि इकडे राहिला कोण, यम. सो धस वी कन्वर्ट द एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. तर आपण एक्सपोनेन्शियल फॉर्मचं कन्वर्जन कशामध्ये केलं, लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये केलं. ओके. मग माझं पहिलं सेंटेन्स, ज्या बाजूला इंडेक्स असतो त्याच्या अपोजिट साईडला लॉग मांडायचा, ज्या बाजूला लॉग असतो त्याच्या अपोजिट साईडला इंडेक्स असतो. आणि दुसरं वाक्य, बेस हा बेसच राहतो. ही अशी जी महत्त्वाची स्टेटमेंट असतात की जी मी बोलतो आणि ज्याच्यामुळे प्रॉब्लेम सोडवणं खूप सोपं होतं. अशी माझी मराठीतली आणि इंग्लिशमधली वाक्य काय करायची, पेजच्या टॉपला लिहायची. ही हिंट असते बाळांनो. ही काय असते, हिंट. आणि ही पेजच्या टॉपला लिहायची. ओके. तर आता आपण काय करूया, टेक्स्टबुकमधले उदाहरणं घेऊया. टेक्स्टबुकमधले पहिला पॅटर्न काय असणार, कन्वर्ट द एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके. चला, तर आज आपण या विषयावरती बोललेलो आहोत. तर आपण याचे थोडेसे टेक्स्टबुकमधले उदाहरणं घेऊया. निम्मी उदाहरणं मी घेणार आणि निम्मी तुम्हाला सोडवायला देणार, जेणेकरून तुमचा मॅथ आणि 11वी सायन्स याच्यामधला इंटरेस्ट वाढत जाईल. आपल्याला एकच करायचं आहे की सायन्स विषयीचा आपला इंटरेस्ट वाढवायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल, नो डाऊट कळलेलं आहे. परत रिपीट करतो. ज्या बाजूला इंडेक्स असतो त्याच्या अपोजिट साईडला लॉग असतो, ज्या बाजूला लॉग असतो त्याच्या अपोजिट साईडला इंडेक्स असतो. ज्याच्यामध्ये इंडेक्स असतो त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणायचं, ज्याच्यामध्ये लॉग असतो त्याला लॉगॅरिथमिक फॉर्म म्हणायचं. आणि दुसरं वाक्य, बेस हा बेसच राहतो. ओके. चला, तर मग आपण टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल्स घेऊया. क्वेश्चन लिहूया आपण. बघा क्वेश्चन काय, एक्सप्रेस द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 फ्रॉम एक्झरसाइज 6.1. एक्झरसाइज 6.1 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 17. काय म्हणतोय क्वेश्चन, एक्सप्रेस द फॉलोइंग. Express the following exponential equations in logarithmic form. A 2 raised to 5 equal to 32. B 54 raised to 0. तुम्हाला माहिती आहे एनिथिंग रेस्ट टू 0 काय असतो, 1. C 23 raised to 1 is 23. D 9 raised to 3 by 2 equal to 27. E 3 raised to minus 4 equal to 1 upon 81. F 10 raised to minus 2 equal to 0.01. G E square equal to 7.3890. 10 ABCD. H E raised to half equal to 1.6487. आणि I e raised to minus x equal to 6. ओके. तर एवढे प्रॉब्लेम्स आहेत. यातले निम्मे प्रॉब्लेम्स मी घेतो आणि निम्मे प्रॉब्लेम्स तुम्ही आज घरी करायचे आहेत. ओके. बघा पहिला प्रॉब्लेम पहिल्यांदा समजून घ्या. क्वेश्चन नंबर 17 मध्ये काय म्हटलं आहे. क्वेश्चन नंबर 17 काय म्हणतो, एक्सप्रेस
एक्झरसाइज 6.1 मॅथ 2. एक्सप्रेस द फॉलोइंग एक्सपोनेन्शियल इक्वेशन्स इन लॉगॅरिथमिक फॉर्म. हे जे एक्सपोनेन्शियल इक्वेशन आहेत यांचे काय करायचे, लॉगॅरिथमिक फॉर्म करायचे. मग तुम्हाला एक्सपोनेन्शियल फॉर्म दिले. पहिला प्रॉब्लेम बघा. गिवन 2 raised to 5 इक्वल टू 32. माहिती आहे आपल्याला 2 raised to 5 काय असतो, 32. हे आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. दिस इज एक्सपोनेन्शियल फॉर्म. विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. ह्या एक्सपोनेन्शियल फॉर्मचं काय करायचं आहे, लॉगॅरिथमिक. चला माझी 2 स्टेटमेंट आठवा. पहिलं स्टेटमेंट काय स्टेटमेंट आहे, ज्या बाजूला इंडेक्स असतो त्याच्या अपोजिट साईडला लॉग असतो. मग काय आलं, लॉग ऑफ 32. बरोबर. इकडं इंडेक्स, इकडे लॉग, इकडं इंडेक्स, LHS मध्ये इंडेक्स, RHS मध्ये लॉग. बेस कोण आहे, 2. मग इथं पण बेस कोण आला, 2. मग राहिला कोण, 5. सो दिस इज विच फॉर्म, दिस इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथमिक फॉर्म. याला आपण काय म्हणणार आहोत, लॉगॅरिथमिक फॉर्म. बघा एक्झाम्पल बी. 54 raised to 0 इक्वल टू 1. 54 raised to 0 इक्वल टू 1. सांगा विद्यार्थ्यांना, सांगा हा कोणता फॉर्म आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. याचं काय करायचं, लॉगॅरिथमिक फॉर्म. काय ठरलं आहे आपलं, ज्या बाजूला इंडेक्स आहे त्याच्या अपोजिट साईडला लॉग म्हणायचा. सो लॉग ऑफ 1 टू द बेस किती आलं, 54. आणि इथं काय आला, 0. याला आपण म्हणणार आहोत लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. सो दिस इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथमिक फॉर्म. बघा आता हे मी घेतलंय, हे होमवर्क, हे होमवर्क, हे होमवर्क, हे होमवर्क. तुम्ही म्हणसाल हे तर खूपच होमवर्क देतात, असं नाही आहे. हे सोपे एक्झाम्पल्स आहेत. ओके चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. ते म्हणजे ई स्क्वेअर. एक्झाम्पल नंबर जी. एक्झाम्पल नंबर जी. ई स्क्वेअर इक्वल टू 7.3890. ई स्क्वेअर हा काय, बेस, आणि हा काय, इंडेक्स. हा एक्सपोनंट आहे. एक्सपोनंट आहे म्हणजे घातांक आहे, म्हणून याला म्हणायचं एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. बरोबर. आता या बाजूला इंडेक्स आहे म्हणजे याच्या अपोजिट साईडला काय येणार, लॉग 7.3890. लॉग ऑफ 7.3890. बरोबर. या बाजूला इंडेक्स, या बाजूला लॉग, आणि बेस हा बेसच राहतो. या ठिकाणी बेस कोण आहे, ई. मग इथं पण बेस मांडला ई, आणि इथं काय आलं, 2. तर याला म्हणायचं लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. सो दिस इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके. तर आपलं जी नंबरचं एक्झाम्पल झालं. आता एच नंबरचं एक्झाम्पल घेऊया आपण. एक्झाम्पल एच. एक्झाम्पल एच. बघा एच एक्झाम्पल काय म्हटलं, एच नावाच्या एक्झाम्पलमध्ये ई रेज टू हाफ इक्वल टू 1.6487. बोला इंडेक्स कुठे आहे, इंडेक्स LHS मध्ये आहे का RHS मध्ये, तर इंडेक्स आहे LHS मध्ये, म्हणजे लॉग कुठे येणार, RHS. सो लॉग ऑफ 1.6487. बेस हा बेसच राहतो. इथं बेस कोण आहे, ई, म्हणजे बेस इथं काय मांडला, ई. बेस येतो खाली मांडायचा, बेस खाली मांडायचा. इथं काय राहणार, हाफ. तर हा कोणता फॉर्म मला सांगा, हा आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म, आणि हा काय आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि आता आपण शेवटचं आजच्या लेक्चरमधलं शेवटचं गणित घेऊया. बरोबर. अजून 10th स्टँडर्डचा रिझल्ट लागलेला नाही. बरोबर. अजून कॉलेज स्टार्ट झालेलं नाही, अजून ॲडमिशन स्टार्ट झालेले नाहीत. त्यामुळे आपल्याकडे खूप वेळ आहे, त्यामुळे आपण निवांत शिकूया. ओके. आय बघा, ई रेज टू मायनस एक्स. ई रेज टू मायनस एक्स इक्वल टू 6. ई रेज टू मायनस एक्स इक्वल टू 6. दोन्ही बाजू ई रेज टू मायनस एक्स इक्वल टू 6. इंडेक्स कुठे आहे, दोन्ही बाजू पहा आणि इंडेक्स सांगा, बोथ द साइड्स. इंडेक्स कुठे आहे, LHS मध्ये. मग लॉग कुठे येणार, RHS मध्ये, म्हणजे काय येणार, लॉग ऑफ 6. बेस हा बेसच राहतो. या ठिकाणी बेस कोण आहे, ई, म्हणजे इथं पण बेस आला ई. उरला कोण, -x, त्याला मांडून द्यायचा. सो दिस फॉर्म इज कॉल्ड ॲज एक्सपोनेन्शियल फॉर्म, अँड दिस इज कॉल्ड ॲज लॉगॅरिथमिक फॉर्म. ओके डिअर स्टुडंट्स, तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल, नो डाऊट. नसेल समजलं तर पुन्हा पुन्हा ऐका. पुन्हा पुन्हा ऐकलं हे समजेल. खूपच सोपं आहे. त्यासाठी माझे 2 सुपरहिट
स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. एक पहिलं स्टेटमेंट की ज्या बाजूला लॉग असतो त्याच्या अपोजिट साईडला एक्सपोनंट असतो, ज्या बाजूला इंडेक्स असतो त्याच्या अपोजिट साईडला लॉग असतो. हे माझं पहिलं वाक्य. आणि माझं दुसरं वाक्य असं आहे की ज्या बाजू बेस हा बेसच राहतो. पहिलं सेंटेन्स ज्या बाजूला लॉग आहे त्याच्या अपोजिट साईडला एक्सपोनेन्शियल फॉर्म, ज्या बाजूला एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे त्याच्या अपोजिट साईडला लॉग. आणि दुसरं वाक्य असं आहे की बेस हा बेसच राहतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं? डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम आणि हाऊ टू कन्वर्ट द एक्सपोनेन्शियल फॉर्म इनटू लॉगॅरिथमिक फॉर्म. उद्याच्या लेक्चरला आपण शिकूया हाऊ टू कन्वर्ट द लॉगॅरिथमिक फॉर्म इनटू एक्सपोनेन्शियल फॉर्म. तोपर्यंत धन्यवाद.